वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे चैतन्य आणि आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीला. आणि आता वाजले 4 वाजले आहेत. आता बघू शकता तुम्ही. आता आम्ही सगळ्या रत्नागिरीला चाललो आहे. आमची ट्रेन आहे 6:25ला. तर आता चला, आता पण मी आहे ना तुम्हाला आता डायरेक्ट निघताना भेटते. A few minutes later. तर काही आता आम्ही निघालो आहेत. तर आता आम्ही सगळे असे आलो. मी ही वाली बॅग घेतली आहे. तुमची कॅब पण आलेली आहे आणि तेच ते सगळे आलेले पण आहेत. आता आपण निघूया आपल्या स्टेशनसाठी. चला, आणि मग स्टेशनकडून आपल्याला अजून एक स्टेशनमध्ये जायचे आणि मग तिकडून आपण रत्नागिरीला निघू. आता ही लाईट थोडी कमी येत असेल कारण की अजून नीट सकाळ नाही झाली, म्हणजे 4:30 वाजले आहेत. तर आता चला आपण निघूया. तर काय तर आम्हाला ट्रेन भेटली आहे. आता आम्ही सीट आहे ना तो शोधतो. A few inches later. बसलो आहे ट्रेनमध्ये. आमचा हा एक सीट आहे. हा एक सीट आहे. तर आता मी ते बसूया. थोडंसं ज्याला झोपायचं असेल तर झोपेल, ज्याला खायचं असेल तर खायचं. लाईट पण इथे लावू शकतो. तर आता अजून गाडी चालू नाही झाली. मी तुम्हाला गाडी चालू झाल्यानंतर भेटते. तर काही सुद्धा आम्ही झोपून वगैरे सगळे उठलेलो आहे आणि आता आम्ही 10 मिनिटात रत्नागिरीला पोहोचू. सगळ्यांचे एक्सपिरियन्स विचारू की कसं त्यांना वाटलं. कम्फर्टेबल कसं वाटलं? छान वाटलं, मस्त. व्हॉट अबाउट यू? मस्त. तुला नाही विचारलं, तुला काय दोष पण करते का? विचार ना. व्हॉट अबाउट यू? मस्त. अँड व्हॉट अबाउट यू पिवाचा एक्सपिरियन्स? तुम्हाला कसं वाटलं? मला तू होते म्हणून मजा आली. पण तुम्ही होते म्हणून मजा आली ना. ते नुसते भांडत असतात माझे. तर आता मी तुम्हाला 10 मिनिटात भेटते जेव्हा आपण स्टेशनवर जाऊ. तर काही आम्ही फायनली रत्नागिरीला पोहोचलो आहे. मागे तुम्ही बोर्ड बघू शकता. म्हणजे दिव्या पोया दिदी आहे आणि ना इथे ना ऊन पण आहे आणि हवा पण. नॉनव्हेज एवढा वास सुटला आहे ना गाईज, म्हणजे आल्या रत्नागिरीमध्ये जेव्हा मी वास सुटला आहे. पण आम्ही तर नॉनव्हेज खात नाही. बाकी सगळे नॉनव्हेज खातात. शी इज प्युअर व्हेजिटेरियन फ्रॉम 1 Jan ओनली. अँड वो छोटं आता ना आम्ही आम्हाला गाडी येणार घ्यायला. तर आम्ही तिकडून गाडीमध्ये बसून जाणार. तर आता मी तुम्हाला गाडी आल्यावर भेटते. तर काही आता आम्ही फायनली पोहोचलो गाडीमध्ये. आता आपण चाललोय घरी मध्ये आणि काका इथे घ्यायला आला. ती बघा आमची गाडी पुढे. तर आता काहीच फायनली आम्ही पोहोचलो आहेत. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. चला आता आपण आतमध्ये जाऊ. कोणता? हा, याचं नाव काय? चेरी आणि शिंबा. इथे अजून एक कॅट आहे गुजली. आपण जेवूया. जेवणामध्ये आहे मटर पनीर, गुलाबजामुन आणि भाकर. तर काही तुम्ही जसं बघितलं की मी जेवली आणि मी जेवायला खाल्लं मटर पनीर, गुलाबजामुन, आंबा. हां, रत्नागिरीमध्ये आल्यावर आंबा कोण खाणार नाही का? आणि नंतर मग मी खाल्लं भाकर त्याच्यासोबत आणि बस एवढंच खाल्लं. आणि आता मी तुम्हाला होम टूर पण देईल. ॲक्च्युली आता तिकडे हॉलमध्ये सगळे जेवायला बसलेत ना, म्हणून मी तुम्हाला थोड्या वेळ जेवल्यानंतर सगळ्यांचा तुम्हाला होम टूर पण देईल. आणि कॅट्स पण दाखवेल. इकडे 5 कॅट्स आहेत. आणि बस, तर मी तुम्हाला म्हणजे आज संध्याकाळी जर कुठे गेलो तर ते पण दाखवेल. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली होम टूर किंवा थोड्या वेळात भेटते. 2 hours later.
तर गाईज आता आम्ही चाललोय बीचवर. तर आता आपण जाऊया बीचवर आणि तिकडे थोडं नारळ पाणी वगैरे असं काहीतरी पिऊया. भिजणार तर नाही आहेत मी, तरी पण कपडे चेंज केले आहेत क्योंकि ऐसे लोग रहते हैं ना हमारे साथ, इसलिए सेफ्टी. तर आता मी तुम्हाला बीचवर डायरेक्टली भेटते. तर गाईज आता आपण बीचवर आलेलो आहेत. हे बघा किती मस्त वातावरण आहे. अजून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे तर तिथपर्यंत जाऊया चालत. आणि इकडे कोणत्या राईड्स नाही आहेत ॲक्च्युली, हा नॉर्मल असा बीच आहे. आणि इकडे बघा व्ह्यू, हे बघा किती मस्त व्ह्यू आहे. वा लिटरली जसे का गाईज तुम्ही बघू शकता इथे किती भारी व्ह्यू आहे. आणि ते तुम्ही छोटे छोटे हे असे होल पण बघू शकतात. त्यात ॲक्च्युली एकदम छोटे छोटे क्रॅब्स आहेत, छोटे छोटे क्रॅब्स. इथे बघा कसं आलंय. आपण इथूनच जाऊ. आपल्याला अजून तिथे जायचे आहे. पिवादा आणि आरोही तिथे गेलेत, आता आपल्याला पण तिथे जायचे. आम्ही तिकडून इथपर्यंत आलो आहे. आता आपल्याला परत तिकडे, कारण की पिवादा बोलतोय की तिकडे स्वच्छ पाणी आहे, क्लीन वॉटर आहे, तर आपण तिथे पण जाऊ. ओ शेल, आता आपण तिकडे पण जाऊ. चला पया दीदी, पया दीदी. ये पाणी पण खूप थंड थंड आहे. मला वाटलेलं पाणी गरम गरम असं. तर काही आता आम्ही बीच वगैरे फिरून आलेलो आहेत. आणि आता आम्ही इथे शोरमा घेतला आहे. म्हणजे मी नाही, मी तर व्हेज आहे ना. बाकी दीदी पिवादाने असे शोरमा घेतले आहेत. आणि मी घेतले थम्सअप आणि पाण्याची बॉटल. तर आता ना मी तुम्हाला डायरेक्ट घरी भेटते. ओके. बाय. The next day. Day 2. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही उठलो आहेत आणि आता आम्ही संध्याकाळी जाणार आहोत गणपतीपुळेला. तिकडे एक गणपतीचं मंदिर आहे आणि बीच वगैरे राईड्स वगैरे आहेत. आम्ही ॲक्च्युली आत्ता जाणार होतो पण आता खूप ऊन आहे, गरम पण होईल, म्हणून आम्ही ना संध्याकाळी जाणार आहेत. आणि आता मी आंघोळ वगैरे करतो. मी आता आंघोळ करते आहे, म्हणजे आंघोळ करल्यावर तुम्हाला भेटते. आणि मग आपण नाश्ता पण करूया. आणि नंतर जेवल्यानंतर आम्ही 3-4 वाजता आम्ही तिकडे जाऊया. म्हणजे 1 तास राहतो ना तिकडे जायला. इथून आम्ही 3 वाजता निघू, 4 वाजता तिथे पोहोचू. सनसेट वगैरे भेटेल तर तुम्ही तुम्हाला डायरेक्टली आंघोळ केल्यानंतर भेटते. आणि आता मी तुम्हाला ना जरा बाहेर काय काय आहे ते पण दाखवते. टाईम पण जोपर्यंत जेवण म्हणतो तोपर्यंत मी तुम्हाला बाहेर काय काय ते पण दाखवते तुम्हाला. तर चला आपण पहिले बाहेर गेटच्या बाहेर जाऊ आणि मग तिथून सुरुवात करू. तर हा गेट आणि इकडे असं वातावरण आहे, मस्त हवा चालू आहे आणि आपली गाडी प्यावीसी. आणि आता आपण गेटच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला इथे एक तुळस दिसतं, जे की तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. आणि त्याच्याच बाजूला एक विहीर आहे. विहीर म्हणजे वेल, ज्याला माहीत नसेल त्याला सांगते. हे बघा किती खूपच खोल आहे याच्यामध्ये, खूप म्हणजे खूपच. ठीक आहे, इकडे पाणी काढण्यासाठी पण आहे. आणि नंतर इथे बुलट आहे. आणि मग इकडे खूप सारे असे ट्रीज आहेत, फ्लावर्स, त्याची नावं नाही माहीत मला, तर असे ट्रीज आहेत. हे आय थिंक हे आपल्या गावाला पण आहेत, तुम्हाला दाखवले असतील मी, आय डोंट नो. आणि याच्यानंतर इथे अजून एक झाड आहे, तुम्ही बघू शकता. इथे पण एक आहे, हा पण एक आहे. आणि वरचा सगळ्यात मोठा कोकोनट ट्री, याच्या खाली मीना मावशीने उभं नाही राहायला सांगितलं, कारण की हवा चालू आहे तर कधी पण डोक्यात पडू शकतात. तर आता आपण वेट तिथे काहीतरी आहे, बघला ते घाण पाण्यात येत असेल ते. एनिवेज, तर आता मी ॲक्च्युली आता घरात परत खूप पसारा, तर त्याला ना थोड्या वेळात घराचा टूर देऊ की आत्ताच देऊ? आत्ताच देते. चला, इथे पप्पा आहेत, कुठे चालले? अच्छा जा. तर इथे आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा इथे एक पॅसेज आहे छोटासा, तिथे आपण शूज वगैरे आपले ठेवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एंट्री आहे, एंट्रीचा. तर इथे गेल्यावर आपल्याला इथे अजून एक मोठा पॅसेज असतो. इथे स्विंग आहे, म्हणजे हे ना आमच्या पण गावाला होतं, मस्त इथे एवढी मजा येते ना. आणि मी इथे काल इथेच मोबाईल बघत होते. आणि इथे अजून शूज वगैरे ठेवलेले आहेत, मागे सामान ठेवलं आहे. आणि हा आहे या. तर आता आपण पुढे जाऊया, 1 सेकंड. तर इथे आपण, तर गाईज आता हा एक हॉल आहे, इथे तुम्ही बघू शकता. तर हा इथे एक हॉल आहे, इथे देवारा आहे, इथे 2 सोफे वगैरे आहेत, इथे डायनिंग टेबल आहेत. आणि इथे माझे फेवरेट गुलाबजामुन आहेत.
एक सेकंड दाखवत आहे बघा. वाव, किती सारे गुलाबजामुन आहेत. माझ्या मीनल मावशीने बनवलेत मला. आणि इथे TVM, इकडे आर्टिफिशियल फ्रूट्स व्हेजिटेबल्स आहेत. वा, रिअलच वाटतात. इथे पण थोडंसं डेकोरेशन्स आहे आणि इकडे सामान आहे. आणि नंतर मग आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा बाजूला पण इथे एक रूम आहे. इथे आमचं सगळं सामान पडलं आहे. हे बघा, इग्नोर द पसारा. आता आम्ही इथेच आलो ना. इथे काकांचा टेबल आहे जिथे काका काम वगैरे करतात. आणि हा एक अजून एक रूम आहे. याच्यानंतर ह्याच याला पण अटॅच अजून एक रूम आहे. हा बघू शकता तुम्ही, हा पण एक रूम आहे. इथे पण आपला असा ब्लॉक चालू आहे. नंतर रूमच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला इथे किचन दिसतो. हा एक किचन आहे आणि हा एक फ्रीज. नंतर मग किचनच्या इथे गेल्यावर आपल्याला इथे एक पॅसेज दिसतो. इथे एक वॉशरूम आहे आणि इथे एक वॉशरूम आहे. आणि नंतर मग मागे गेल्यावर आपल्याला परत एक पॅसेज दिसतो आणि इथे ट्रीज आहे. ट्रीज बघू शकता तुम्ही. आणि आता मी तुम्हाला एक थोड्या वेळात भेटते. तर ती गोष्ट दाखवायची होती वाटतं. ते बघा, त्याच्यात कॅट्स आहे तर त्याच्यावरली एक कॅट कुठे जोडली. पेरू, ओय, हाय, हॅलो हॅलो गाईज. मी तुम्हाला आंबे दाखवायचे दिसले. इथे पण खूप सारे आंबे आहेत स्पेशल. आणि बाहेर पण आहेत. मग मी बाहेर पण आहे ना. तर हे बघा, बाहेर पण आहेत. इथे ही एक पेटी आहे, ही एक पेटी. ॲक्च्युली हे जास्त म्हणजे पिकले नाही आहेत. तर जास्त पिकले नाही, ते जे बाहेर काढलेत ना ते पिकले आहेत. आणि इकडचं वातावरण जो आहे ना खूपच भारी आहे. म्हणजे गरमी पण नाही आणि थंडी पण नाही. मस्त हवा चालू आहे. तिकडून ऊन येतो, इकडून हवा येते आणि एकदम मस्त जसं वातावरण पाहिजे तसंच इथे आहे. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली जेवायच्या वेळेस भेटते. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता, माझे पप्पा सकाळी सकाळी जेटीवर गेलेले आणि इथून खूप साऱ्या प्रकारचे मच्छी घेऊन आले. कोलंबी आहे, हे काय आहे, सुरमई आहे, हे काय पॉपलेट आहे, ते मोठे कोलंबी का आणि अजून काहीतरी आहे. बघू अजून काय पण सुरमई आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या प्रकारचे पप्पाने. अजून आहे, हे काय आहे, बागडी. तर मग मी सगळं बनवणार आहे ना, सगळं बनवणार आहे एवढं. काय तर मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते. बघू शकता किती सारे. तर काहीच आता दुपार झालेली आहे आणि माझी मावशी त्यांच्या मांजरीला हे बागडे देते. बघा किती सारे दिले आहेत. हे सगळे माझ्या मावशीचेच आहेत. बघा कसे आहेत, हे बघा कसे खात आहेत. बिजी ये, हे बघा कसे खात आहेत. हॅलो हॅलो हॅलो. कुठे घाबरतात ते तुला, हात नाही येत मग. हाच फक्त शेक शाळेचा हात लावून देतो मला. चल बाय. तर गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहेत आणि आता आम्ही चाललो बीचवर, म्हणजे गणपतीपुळेला. चला आपण आता जाऊ. जी एक कार पण आलेली आहे. इथे पण एक कार आहे आणि पळत होती. तर माझं जेवण पण वगैरे झालेलं आहे. आता वाजले 3:30. तर आता चला आपण जाऊया. तर गाईज आता आम्ही निघालो आहेत. ते बरोबर आरोही कोणता चहा, कसला घोड्याचा. काय तिथे ना गुळाचा चहा लिहिलेला, गुळाचा चहा स्वीट काय ते. मी ते फोटो दाखवून देते तेव्हा, त्याला गुळ बोलतात. तर हे घोड्याचा चहा बोलतात. काय तिथं आम्ही फायनली पोचलो आहे आता. आणि इकडे खूप सारे शॉप्स आहेत, हे बघू शकतो. तर आता पहिले आम्ही दर्शन करू वाटतं, नंतर मग आम्ही बीचवर जाऊ किंवा उलट्या पण करू शकतो. आय डोंट नो. तर बघूया आता आपण पहिले कुठे जातो.
तर काही आता आपण चाललो आहे तिथे. दीदीचे फ्रेंड्स. क्या बोला तूने? गाईज आता आमचा प्लॅन असा ठरला आहे की पहिले आम्ही राईड्स म्हणजे बीचवर जाऊ आणि नंतर मग आम्ही मंदिरामध्ये जाऊ. कारण की राईड्स जे असतात ना बीच तो फक्त 7 वाजेपर्यंत चालू असतात आणि जो मंदिर असतो तो 9 वाजेपर्यंत चालू असतो. म्हणून आम्ही पहिले बीचवर जाऊ कारण की मग तिकडे त्या मजा करता येईल. तर चला आता मग बीचवर जाते. हे बघू शकता तुम्ही. तिथे मम्मी आणि पप्पा येतात. तर आता ना आपण काय करू राईड सगळे करू. भाई हवा पण मस्त झालं आहे. माझी कॅप उडून जायची आणि तुम्ही बघू शकता. हे अरे बघ ना लिटरली बघ हवा बघ किती चालू आहे. इथे कॅप नाही आहे. तुझ्या याच्या कपड्यामधून पण दिसते ती किती राईड चालू आहे. आणि हे बघा इथे पण बघा. तर ना ॲक्च्युली भाई मस्त थंड हवा चालू आहे. आणि आता पण ना ॲक्च्युली किती सारे राईड्स आहे. तुम्ही खूप सारे राईड्स आहे तिथे करू सगळे राईड्स. चला आता मी जाऊया. तर गाईस तुम्ही बघू शकता. तर गाईस लिटरली बोला ती काय बोलले ऐकलं ना तुम्ही. तुम्ही पक्का ब्लॉग मध्ये टाकणार तसं गाईस. तर तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे. गाईस आता पण सगळे राईड्स करणार आहेत. आणि काकाला दाखव ना अंकल काकांना. काका 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 सांग बाबा एकच नॉनव्हेज बाकी व्हेज नाही. सो गाईज एव्हरीबडी एन्जॉय. हॅलो बापरे तसा ब्लॉग खोला सगळ्याला व्हायरल. I don't know. तर काही आता आम्ही ड्रॅगन राईड मधून आलोय आणि राईड खूपच मस्त होती पण थोडी स्लो होती. खूपच फास्ट असायला पाहिजे होती पण ठीक आहे मज्जा आली. आणि तुम्ही तर आता आपण बघूया कोणती राईड करतोय. मला ना ती गोलवाली राईड करायची म्हणजे इथे कुठे करताना दिसत नाही आहे पण दिसली तर आपण ती ट्राय करूया बघूया. तर चला आता बघूया दुसरी राईड आपण कोणती काढतो. बघूया एक राईड कशी तर मला खूप भीती वाटते. अभी मजा आएगा ना भिड़ो. बस हवा निकल गई. तर फ्रेंड्स आता आमचे राईड झाले आहेत म्हणजे राहिले आहेत. तर आता आम्ही घोड्यावर चालले आहोत. हॉर्स इथे बघू शकता की हॉर्स रायडिंग करूया आपण. चला हां. तर काही याचं नाव आहे शिवा. मस्त दिसतो यार. आणि ना गाईज आम्ही ना ती गोलवाली राईड केली ना आय प्रिफर की तुम्ही ती वाली राईड बिलकुल नका करू. भाई मतलब भाई किती हे झालेलं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकत. ती बघा तिथे आम्ही गेल्यापासून तिथे कोणी गेलंच नाही आहे. बाकी आम्ही सगळ्या राईड्स केल्या. तुम्ही बघू शकता भाई तिथे मतलब असं पिवादा मी आणि आरोग्य गेलेलो. दीदी पिवादा मी आणि दीदी गेलेली. भाई हवा पूर्ण टाईट झाली म्हणजे ती फुल फाटलेली. जातानाच पहिलेच हरलेलं तेव्हाच ती अशी वाटत होती. तिकडे गेल्यावर भाई खूप बाकी सगळ्या एकदम चांगल्या आहेत. हां आणि बाकी सगळ्या राईड्स चांगल्या आहेत.
भाई ही जी मुलगी आहे ना ही रडायच लागली. आणि कुठे त्या शिव्या दिल्यात ना. खूपच शिव्या दिल्यात सगळ्यांनी शिव्या दिल्यात भाई खतरनाक. आता बाकीचे म्हणजे कुठे गेले माहीत नाही. तर बघूया आता आपण हॉर्स रायडिंग करूया आपण आणि त्याच्यानंतर बघूया कोणती राईड करू किंवा घरी जाऊ. आय डोंट नो. त्याला बघूया आता कोणती राईड करू. तर काही आता आम्ही चेंज वगैरे केलेलं आहे. आता आम्ही जाऊया एक गणपतीचं दर्शन करायला म्हणजे मंदिरात चाललो आहे आम्ही. तर मला माहीत नाही आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही पण इथे तर अलाउड आहे. पण आतमध्ये जिथे मंदिर आहे करेक्ट एक्झॅक्ट तिथे अलाउड आहे की नाही मला नाही माहीत. तर बघूया शूट करता येतो की नाही. तर आपण आता कुठे आलं गणपतीपुळे. चला तर बघूया. तर काही जसं तुम्ही बघितलं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये मोबाईल नव्हतं अलाउड. आणि आता बघूया आपण काय करू. घरी जाऊ की कुठे दुसऱ्याकडे जाऊ. चला. तर काही आता आम्ही पोचलो आहेत घरी आणि आता चला जेऊया. डायरेक्टली बाहेर म्हटलं आम्हाला अर्धा तास झाला आलेली पण मी विसरलेली. तर चला तर जेऊया आपण. बघूया काय आहे जेवायला. तर काही जेवायला आहे पुरी आणि आमरस पुरी आहे आणि हे नॅचरल आहे आत्ताच बनवलं आहे घरी. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली खाल्ल्यानंतर भेटते आहे. बाय. तर काही जसं तुम्ही बघितलं माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही झोपणार आहेत आणि मी हा व्लॉग इथेच एंड करते. आता तुम्हाला भेटेल मी उद्या. बाय गाईज. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.